त्या 5 वर्षाच्या आढावामध्ये साधारणतः 4,17,345 कोटी इतकी मोठी उलाढाल ही फक्त भारताच्या फार्मसी फील्डची आहे. फार्मसी घेतलं म्हणजे एकतर तुम्ही मेडिकल काढा किंवा कुठेतरी डिस्ट्रीब्युशनशिप. इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा असं हे आहे. स्काय इज अ लिमिट म्हणता येईल आपल्याला. आपण इमॅजिन नाही करू शकत इतके पगार चांगले आहेत इंडस्ट्रीमध्ये. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या 3 विषयाच्या मार्क्सवरच त्याची ॲडमिशन प्रक्रिया ही राबवली जाते. तिथं गेल्यानंतर प्रत्येक पालकानं किंवा विद्यार्थ्यांना हे विचारावं की आपल्या कॉलेजला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे का. बऱ्याच क्षेत्रांमध्ये पॅकेजेस बघितली जातात की हायर स्टडीजला एवढे पॅकेजेस मिळतात. तसं मला असं म्हणायचं आहे की जर बी फार्मसी केलं किंवा हायर स्टडीजला गेलं तर मुलांना अजून किती करिअरला वाव मिळतो आणि त्यांनाही बाकीच्या क्षेत्रांपेक्षा पॅकेजेस चांगली अशी मिळतात का. तर थोड्याच दिवसात आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही हे AI आणि मशीन लर्निंगच्या रिलेटेड जो आहे त्याचा एक कोर्स आम्ही इंट्रोड्यूस करतोय काही दिवसांमध्ये. नमस्कार, स्वागत आहे तुमचं गायडन्स गप्पा या करिअर पॉडकास्टमध्ये, जिथे तुमच्या करिअरला मिळते योग्य दिशा. आणि आज तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक महत्त्वाचा विषय, फार्मसीमधलं करिअर. तर ते करिअर कसं असलं पाहिजे ह्यासाठी आपल्याकडे खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व आलेले आहेत. त्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे. तर मी स्वागत करते श्री अमोल पाटील सरांचं. नमस्कार. अप्पासाहेब बिरनाळे फार्मसी कॉलेजचे ते HOD आहेत. आणि मी स्वागत करते रोहित शहा सरांचं. नमस्कार. ते उपप्राचार्य म्हणून तिथे कार्यरत आहेत. तर सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, फार्मसीतलं करिअर आणि फार्मसिस्ट आणि फार्मसी यातलं तुम्ही काही सांगू शकाल का. खूप छान प्रश्न विचारलात मॅडम. आणि प्रथमतः मी तुमचा खूप आभारी आहे. मी आणि शहा सरांच्या वतीनं खूप आभारी आहे की अशा सुंदर अशा या पॉडकास्टसाठी तुम्ही आम्हाला निमंत्रित केलं. कारण आजकालची आवश्यकता ही आहे की फार्मसी हे करिअर काय असू शकतं किंवा फार्मसीलाच आपण जे एक औषध निर्माणशास्त्र म्हणतो ते नेमकं काय असू शकतं याबद्दलची कुतूहलता बऱ्याच लोकांना आहे. आणि त्यासाठी तुम्ही इतका सुंदर असा हा पॉडकास्ट आयोजित केला त्याबद्दल तुमचा मी खूप आभारी आहे. थँक्यू सर. आणि फार्मसी म्हणजे काय, तर फार्मसी हे एक म्हणजे औषध निर्माणशास्त्र असं म्हणतो आपण मराठीमध्ये. आणि फार्मसीच्या त्याच्या वापरानुसार म्हणजे काही भाग आपण फार्मसीचा आपण सेल्ससाठी किंवा डिस्ट्रीब्युशनसाठी करतो, काही मॅन्युफॅक्चरिंगसाठी करतो. तर त्याच्यानुसार त्याच्या अनुषंगानं 2 विभागामध्ये फार्मसी विभागले जातं. एक म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी आणि दुसरं आहे ग्रॅज्युएट इन फार्मसी किंवा बॅचलर इन फार्मसी. डिप्लोमा इन फार्मसीला आपण डी फार्मसी या नावानं संबोधतो आणि बॅचलर फार्मसीला आपण बी फार्मसी या नावानं संबोधतो. तर डी फार्मसी हा जो कोर्स आहे हा 2 वर्षाचा कोर्स आहे आणि बी फार्मसी हा कोर्स आहे हा 4 वर्षाचा कोर्स आहे. आणि दोन्ही कोर्ससाठी आपल्याला पात्रता आवश्यक असते, ती म्हणजे 12वी सायन्स नंतर आपल्याला तिकडं जाणं अपेक्षित आहे. पण प्रत्येक कोर्सची थोडीफार ही इलिजिबिलिटी किंवा त्याला आपण पात्रता म्हणतो ही थोडीफार वेगवेगळी असते. पण त्याच्या आपण पुढे आपण बघणारच आहोत आपल्या ह्याच्यामध्ये. पण जसं तुम्ही पहिला महत्त्वाचा प्रश्न विचारला तसं की फार्मसीचा आणि फार्मासिस्टचा रोल काय आहे किंवा फार्मासिस्ट हा समाजामध्ये का महत्त्वाचा आहे, तर फार्मासिस्ट हा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि पहिल्यांदा मी तुम्हाला एक जागतिक स्तरावरचं फार्मसीचं किती मोठं व्याप आहे ते तुम्हाला थोडं सांगायला मला आवडेल. जागतिक स्तरावर जर बघितलं तर फार्मसीचं हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण जगामध्ये हे जागतिक स्तरावर फार्मसी औषधंही मॅन्युफॅक्चरिंग केले जातात आणि औषधे मॅन्युफॅक्चरिंग करून लोकांच्यापर्यंत पोहोचवले जातात. मग याच्यामध्ये भारताचं किती योगदान आहे, तर भारताचं योगदान असं आहे की व्हॉल्यूम वाईज जर बघितलं, क्षमता वाईज जर बघितलं तर भारताला 3ऱ्या क्रमांकावर भारत जातो. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारत हा ह्या औषधांची निर्मिती करतो. आणि त्याच्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर साधारणतः गेल्या काही वर्षामध्ये जर 5 वर्षाचा आपण आढावा जर घेतला तर त्या 5 वर्षाच्या आढावामध्ये साधारणतः 4,17,345 कोटी इतकी मोठी उलाढाल ही फक्त भारताच्या फार्मसी फील्डची आहे किंवा फार्मसी इंडस्ट्रीची एवढी मोठी फील्ड आहे. तर इतकं मोठं हे योगदान आहे.
आणि याच्यामध्ये आपण बघितलं की कोविड जेव्हा आला आपला, हो तर त्या कोविडमध्ये खूप मोठं योगदान ह्या फार्मासिस्टचं होतं. हो फार्मसी एक अशी स्थान म्हटलं जातं किंवा एक असा कोर्स म्हटला जातो की जे एक वैद्यकीय क्षेत्राशी जुळतं आहे. हां वैद्यकीय क्षेत्र म्हटलं की आपल्या समोर दोनच उदाहरण येतात, ते म्हणजे एक डॉक्टर किंवा नर्स. हो तर त्यांच्यासोबत फार्मासिस्ट सुद्धा खूप मोठा रोल प्ले करतो. कारण कोविडमध्ये आपण बघितलं तेव्हा सगळं पूर्ण जग हो. हे घरामध्ये बसलं थांबलं होतं, होतं. तेव्हा थांबलं होतं. तर त्यावेळी मात्र डॉक्टरांच्या सोबत नर्ससोबत एकमेव अशी व्यक्ती होती, त्याला ती चांगले खांद्याला हो, खांदा लावून काम pharmacist. करत होती, ती म्हणजे फार्मासिस्ट. आणि सर्व जगाला जे एक महत्वाची लस जी दिली गेली हो ती एका फार्मा इंडस्ट्रीनंच दिली, हो बरोबर जे आपल्या पूर्ण भारतासाठी आणि जगासाठी एक एकदम प्राऊड मुवमेंट आहे. की सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं काय केलं की एक कोविशिल्ड नावाचं एक वॅक्सिन तयार केलं हो आणि ते अख्ख्या पूर्ण जगाला ते पुरवले. पुरवलं. तर इतका महत्वाचा हा रोल कोणी केला? हा फार्मासिस्टनंच केला. येस हा फार्मासिस्टचा होता. ट्रू. आणि या फार्मासिस्टच्या रोलमुळं पूर्ण सगळं जगभरामध्ये त्याची व्याप्तीही वाढली. आणि साधारणतः आपण जर बघितलं तर घरामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागेवर आपल्याला फार्मसीची आवश्यकता लागते जेव्हा आपल्याला औषधांची उपयोगिता घ्यायची असते तेव्हा. हो इट्स अ इसेन्शियल थिंग. इसेन्शियल थिंग आहे. तर एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्या फार्मसीचा रोल किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळू शकतं. एक पेशंट गेला डॉक्टरांच्याकडे, तिच्याकडे तिची एक छोटी मुलगी होती, जी मुलगी आजारी होती म्हणून. आणि तिथं डॉक्टरांनी चेकअप केलं आणि चेकअप केल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं, मेडिसिन प्रिस्क्राईब करून दिले आणि सांगितलं की मेडिसिन घेऊन ये. ती मेडिसिन घेऊन आली. ती घेऊन आल्यानंतर डॉक्टरने त्याला सांगितलं की ही औषधाची बाटली आहे आणि ह्या औषधाच्या बाटलीवर इथंपर्यंत काय करा की उकळून गार केलेलं पाणी घ्या आणि ते गार केलेलं पाणी इथंपर्यंत घाला आणि पेशंटला औषध द्या. आता त्या पद्धतीनं ती कंटिन्युअसली ते तयार करते आणि पेशंटला देते. आणि थोडंफार काय गरज वाटली तर 3-4 दिवसांनी येऊन परत भेटा. आता परत पेशंट जेव्हा 3-4 दिवसांनी येऊन भेटला तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात असं आलं की पेशंटला म्हणावं तितका उतार पडला नव्हता, त्याला कमी आजार झाला नव्हता. तर त्याचं कारण विचारलं काय, डॉक्टरने विचारलं तुम्ही औषधं व्यवस्थित घेतली का? तर घेतली. मग तुम्ही कुठून घेतली औषध? ते सांगितली ह्या इथून घेतली. म्हणजे तुम्हाला जर औषधंही जर व्यवस्थित घेतली असती तर तुम्हाला आजार हा कमी व्हायला पाहिजे होता, का कमी झाला नाही? तर त्या परत डॉक्टरने विचारलं ती औषधाची बाटली आणली आहे का? मग ती औषधाची बाटली ती घेऊन आली. तर बघितलं तर पूर्ण औषधाची बाटली आहे तशीच भरलेली होती. मग डॉक्टर म्हटले तुम्ही औषध दिलंय का? तर हो दिलंय. मग जर औषध दिलं असेल तर मग बाळाला ह्याच्यात औषध बाटली भरलेली का आहे? मग असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी म्हटले की तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं केलं. मग डॉक्टरांनी विचारलं तुम्ही काय केलं? तर तिनं सांगितलं की तुम्ही सांगितलं मला की उकळून गार केलेलं पाणी इथंपर्यंत घाला, तयार करा आणि पेशंटला द्या, बाळाला द्या. तर मी बाळाला देते, बाळाला दिल्यानंतर परत उकळून गार केलेलं पाणी घेते, जेवढं कमी झालं तेवढं पाणी घालते, परत औषध तयार करते. डायल्यूट होतं. एक्झॅक्टली. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो तो फार्मासिस्टचा. तर सांगायचं होतं काय तिथं की एकदाच उकळून गार केलेलं पाणी घ्या, या मार्कपर्यंत घाला, औषध तयार करा आणि बाळाला द्या. पण एक थोड्याशा एका छोट्याशा शब्दांमुळं मात्र इतकी मोठी गल्लत झाली आणि त्या पेशंटला मिळाला. हा रोल हा सगळ्यात महत्त्वाचा फार्मासिस्टचा आहे. त्याला आपण म्हणतो की पेशंट काउन्सिलिंग, आमच्या भाषेमध्ये म्हणतात त्याला समुपदेशन. त्याला पेशंटला काउन्सिल केलं पाहिजे. आणि हा जर काउन्सिलिंग पेशंटनी जर केला, पेशंटला जर हा काउन्सिलिंग झाला तर मात्र लवकरात लवकर पेशंटला हा उतार होतो, आजार कमी. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर फार्मसिस्ट एक गाईडलाईनच देतो की कशा पद्धतीनं औषध घ्यायचे आहे, काय पद्धतीनं औषध घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं बघितलं तर पेशंटची फार्मसीची इतकी मोठी आवश्यकता या समाजाला आहे. त्या पद्धतीनं आपण तितकं बघल तितकं फार्मासिस्ट हा वाढतच जातो, रिक्वायरमेंट आहे त्याची. अशा पद्धतीनं वाटतं की गरज आहे. सर आता मला असा प्रश्न आहे की औषध निर्माण क्षेत्र म्हणजे फार्मसीमध्ये किती नवीन संधी येत आहेत आणि फार्मसी हे करिअर ह्या मुलांनी का निवडावं? अतिशय छान प्रश्न आहे मॅडम. कारण बघितलं गेलं तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं 2 भाग आहेत, डिप्लोमा फार्मसी आणि बी फार्मसी. तर बी फार्मसीबद्दल सर सविस्तर सांगतील त्याच्यामध्ये. आता डिप्लोमा फार्मसीबद्दल जर बघितलं तर त्या ह्याच्यामध्ये कसं आहे की सुरुवातीला लोकांच्या डोक्यामध्ये एकच विषय होता की एकच वाटत होतं की फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं म्हणजे कुठं ॲडमिशन नाही मिळालं म्हणून फार्मसीला घ्या.
म्हणजे एक ॲक्सिडेंटल ॲडमिशन असं एक क्रायटेरिया होता किंवा एक कन्सिडरेशन होतं. तर तसं न होता आता इतक्या सुंदर वेगवेगळे आता ऑपॉर्च्युनिटीज ओपन झाले. आता त्या क्षेत्रामध्ये जर बघितलं तर डी फार्मसीचा जर विचार केला तर आता रिटेल शॉप म्हणा किंवा डिस्ट्रीब्युशन म्हणा, तर हे तर आधी सुरुवातीपासून होतंच. पण त्याच्याही शिवाय आता जर बघितलं तर सर्व्हिस सेक्टर ही खूप मोठी वाढली आहे. आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा स्नोपी, स्नोजी, स्नॅपडील वगैरे जर बघितलं तर प्रत्येकाला ही आता सर्व्हिस वाढलेली आहे, सर्व्हिसची रिक्वायरमेंट आहे. तर जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो आणि तो पेशंट आल्यानंतर त्या पेशंट आपण सर्व्हिस किती छान देऊ शकतो याबद्दलचा जर विचार जर मुलांनी केला ना, तर खूप सुंदर असं त्यांच्यासाठी उपलब्धता आहे, एक चांगली अशी संधी आहे. येणारा जो पेशंट आहे तो पेशंटला त्याला आपण चांगलं समुपदेशन केलं, औषधं कशी घ्यायची, का घ्यायची, कुठली 2 दिवसातून 2 वेळा घ्यायची, कुठली दिवसातून 3 वेळा घ्यायची, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की पेशंटला माहीत नसतं की एखादा इनहेलर असतो, ज्या अस्थमाटिक दम्याचा पेशंट असतो त्या पेशंटला इनहेलर कसं घ्यायचं हे माहीत नसतं. त्या केसमध्ये जर त्याला ऑडिओ व्हिज्युअल किंवा जर का व्हिडिओ कॉल करून त्याला जर सांगितलं तर त्याला कसं घ्यायचं त्याला लगेच समजू शकतं. हे आहे ऑडिओ व्हिज्युअलच्या इफेक्टनं त्याला आपण हे चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जसं फक्त घ्यायचं आणि द्यायचं एवढं मेडिसिन होतं तसं न होता आता मेडिसिनची माहिती घेऊन, आणि पेशंटसुद्धा आता खूप अवेअर झालेले आहेत, त्यांच्यामध्ये संज्ञान झालेलं आहे, त्यांच्याकडे बरंच सगळं नॉलेज मिळालेलं आहे. आणि त्या नॉलेजमुळं त्याच्यामध्ये आता पेशंटसुद्धा माहिती विचारतो. आता ती माहिती पेशंट जेव्हा सांगतो, पेशंटला विचारतो आणि ते सांगितल्यानंतर आपण जी पूर्ण माहिती मिळते ती अतिशय सुंदर माहिती आपल्याला देता आली पाहिजे. आणि ती जर दिली तर खूप चांगली सुद्धा, आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. हे झालं डी फार्मसीचं. आणि मी उपप्राचार्य सरांना सांगतील ते की खूप सुंदर पद्धतीनं ते बी फार्मसीचं एलॅबोरेशन करतील. तर बी फार्मसीचं सर सांगतील. डिप्लोमा फार्मसी जसं आपलं आहे, जिथे आपण विक्री करतो, पेशंटचं समुपदेशन करतो, ह्या ठिकाणी जर आपण बघितलं डिग्री फार्मसी त्यातलाच पार्ट आहे. पण हा पार्ट एक पिक्चरच्या पडद्याच्या पलीकडचा म्हटला तर चालेल, की जिथे आपण इंडस्ट्रीमध्ये जाऊन किंवा औषध कारखान्यात जाऊन ॲक्च्युअली औषधं तयार करतो. मग एखादी गोळी बनवायची आहे, एखादं सिरप बनवायचं आहे, एखादं मलम बनवायचं आहे, या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला बेसिक लागते ते डिग्री फार्मसी. म्हणजे जोपर्यंत आपण ग्रॅज्युएट होत नाही तोपर्यंत आपल्याला फार्मा इंडस्ट्रीमध्ये एंट्री मिळत नाही. डिप्लोमा करून इंडस्ट्रीमध्ये आपल्याला एंट्री मिळते नाही अशातला भाग नाही, तोही एक ऑपॉर्च्युनिटी आहे जो सरांनी ॲक्च्युली मिस केला. पण डिप्लोमा फार्मसी करून ॲक्च्युली जे मशीन्स ऑपरेट होतात, म्हणजे गोळी बनवायसाठी जे मशीन ऑपरेट करायचं आहे, पॅकेजिंग करण्यासाठी जे मशीन ऑपरेट करायचं आहे, तिथे डिप्लोमा फार्मसी ह्या मुलांना ऑपरेटर म्हणूनही संधी मिळते. की नुसती विक्री हा एक पार्ट त्यांच्यासाठी नाही आहे. सो त्यांनी तिथे औषध विक्री करू शकतात, औषध तयारी करू शकतात, पण तिथे त्यांचं करिअर लिमिट होतं की जॉईन झालो ॲज अ ऑपरेटर आणि मी रिटायरही होणार ॲज अ ऑपरेटर. तिथे लिमिट राहते. पण जेव्हा तुम्ही डिग्री फार्मसी करता तेव्हा तुम्ही अगदी त्या कंपनीच्या मालकाच्या लेवलपर्यंत जाऊ शकता. CEO लेवलपर्यंत. इनिशियली तुम्ही जे जॉईन होता एक ॲज अ केमिस्ट म्हणून जॉईन होता, मग केमिस्टवरून तुम्ही पुढे प्रमोशन मिळतं, तुम्ही मॅन्युफॅक्चरर होता, त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर होता, परत मॅनेजर व्हाल, परत पुढे जनरल मॅनेजर पुढे जाऊ शकता, अगदी तुम्ही कॉर्पोरेट लेवलच्या जॉबपर्यंत जाऊ शकता. ह्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला डिग्री फार्मसी केल्यानंतर मिळू शकतात. तुम्ही तिथे प्रोडक्शन, म्हणजे आम्ही जर फार्मसीचा जर असं बघितलं इंडस्ट्रीचा, तर प्रोडक्शनचा हा एक भाग राहिला. दुसरा भाग येतो तो पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये येतो. म्हणजे पॅकेजिंग कसं बनवावं. आपण आता ज्या गोळ्या बाजारात बघतो, एक स्ट्रीप येते, तुम्ही सॅरिडॉनची स्ट्रीप बघितली असेल कदाचित, ती एक कागदाची स्ट्रीप आहे ज्याच्या आत गोळी ठेवलेली. पण ती कागदाची स्ट्रीप हळू जर चेंज झाली, त्याच्यावरती ॲल्युमिनियम फॉईल आली, ॲल्युमिनियम फॉईल चेंज झाली, त्याचं ब्लिस्टर पॅकिंग झालं, ब्लिस्टर पॅकिंगमध्ये चेंज झाली, दोन्ही साईडला ॲल्युमिनियम फॉईल्सचे ब्लिस्टर्स आले. म्हणजे कसं झालं, ते कागदाच्या स्ट्रीपमध्ये हवेत मॉइश्चर आलं, त्याच्यामुळे ती कागदाची स्ट्रीप ओली झाली, आतली गोळी ओली झाली, खराब झालं. बरोबर. पण ती आता खराब होऊ नये म्हणून एखादा बीफार्मवाला ग्रॅज्युएट असेल तर तो सांगेल बाबा कागदाच्या पेक्षा आपण जर त्याला प्लास्टिकची पिशवी किंवा प्लास्टिकचं आवरण आले त्याच्यावरती तर ते जास्त काळ टिकेल. मग ती ब्लिस्टर आली, त्याच्यात काय दिसू लागलं की बाबा ऊन पडू लागले, त्या सनलाईटमुळे ती गोळी खराब होऊ लागली. मग त्याच्यावरही सनलाईटही नाही पडली पाहिजे, त्याच्यामुळे पुन्हा वरती ॲल्युमिनियम
दोन्ही साईडला अल्युमिनियमचे फॉइल्स येऊ लागले. बरोबर आहे. सो पॅकेजिंगमध्ये डेव्हलपमेंट कशी करता येईल यासाठीही एक फार्मासिस्टला खूप छान संधी मिळते की बाबा पॅकेजिंगचे जे प्रोडक्ट्स आहेत त्यात आपलं करिअर घडवू शकतो आपण. म्हणजे नुसतं फार्मातच करिअर घडवलं पाहिजे अशातला भाग नाही आहे, पण पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आय टी त्याच्यात- सेक्टर पण आता खूप चांगलं डेव्हलप झालंय. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की इंजिनिअरिंग का करायचं, तर ते आय टीसाठी मोठे गल्लेलट्ट पगार असतात वगैरे. हो. तर तसंही न होता आता समाज- फार्मामध्ये सुद्धा आता आय टी सेक्टर हे इंट्रोड्यूस झालं. तर त्या ह्याच्यात सुद्धा खूप मोठ्या संधी कारण उपलब्ध आहेत. जनरली मी असंच म्हणजे फार्मसी घेतलं म्हणजे एकतर तुम्ही मेडिकल काढा किंवा distributionship कुठेतरी करा. distributionship. म्हणजे मी हेच ऐकत आली हो. आहे. इंडस्ट्रीमध्ये खूप खूप मोठा असं बदल हे झाला. आहे, स्काय इज अ लिमिट म्हणता येईल आपल्याला. आपण इमॅजिन नाही करू शकत इतके पगार चांगले आहेत इंडस्ट्रीमध्ये आपण गेल्यानंतर. असं म्हणू शकतो की फार्मसिस्ट हा देवदूतच म्हणायला हरकत नाहीये, मला असं वाटते. अगदी अगदी, म्हणायला अगदी, काय अगदी. हरकत नाही, कारण हां. देवाने ज्या गोष्टी दिल्या त्या पोचवणं आहे फार्मासिस्टचाच रोल आहे. म्हणजे डॉक्टरांना आपण देवांच्या भूमिकेत बघतो, हो, तर फार्मसिस्ट हा देवदूतच. देवदूतच. बरोबर. अगदी बरोबर. खूप छान ते- सांगितलं तुम्ही संकल्पना. ते तसंच म्हणायला जास्त योग्य ठरेल. होय होय. आता म्हणजे फार्मसी हे तर मला ऑलमोस्ट क्लिअर झालंय. हां. आणि डी फार्मसी, बी फार्मसी असे हे जे काही दोन विभाग आहेत, तर सगळ्यात पहिले आपण डी फार्मसी बद्दल थोडं डिस्कस करूया का? म्हणजे की डी फार्मसीची पात्रता काय आहे? प्रवेश D pharmacy प्रक्रिया ची. कशी आहे? हा, प्रवेश प्रक्रिया सुद्धा आणि त्याची पात्रता हा, आणि साधारणपणे अभ्यासक्रम काय असतो? काय असतो, कशा असतो? हा. डी फार्मसी हा जो कोर्स आहे, हा कोर्स हा 2 वर्षाचा कोर्स आहे. आणि त्या कोर्ससाठी आपल्याला जर का ॲडमिशन घ्यायचं असेल, प्रवेश जर घ्यायचा असेल, तर त्याच्यासाठी पात्रता ही आहे की तुम्ही 12वी सायन्सचे विद्यार्थी असणं आवश्यक आहे. अच्छा. 12वी सायन्सला तुम्ही ॲडमिशन घेतलं, 12वी सायन्स तुम्ही पास झाला, तर तुम्ही त्या कोर्ससाठी घेऊ शकता. त्या कोर्ससाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, प्रवेश घेऊ शकता. आता याच्यामध्ये 2 वर्षामध्ये काय काय आहे, किंवा ही प्रवेश घेत असताना याची प्रवेश प्रक्रिया जी आहे शासनाद्वारे ही कंडक्ट केली जाते, राबवली जाते. आणि शासनाकडून ही घेत असताना शासनाच्या काही नियमावली आहेत, त्या नियमावली आपल्याला माहीत करून घेणं आवश्यक आहे. आणि ह्या नियमावली कुठे मिळतील आपल्याला, कुठं मिळतील, तर ह्या नियमावली जी आहे ती नियमावली डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन बोर्डनं हे डिक्लेअर करतं. तर त्याची जी वेबसाईट आहे ती खाली आता वेबसाईट पण येईल, www.dt.maharashtra.gov.in ही एक वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटवर पूर्ण सगळी त्याची पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्र काय लागतील याच्याबद्दल खूप सविस्तर माहिती दिली जाते. मग ही माहिती इंग्रजीत असते का? ही माहिती दोन्ही भाषेमध्ये दोन्ही असते, भाषेत. इंग्रजीमध्ये पण आहे आणि अच्छा. मराठीमध्ये पण आहे. आणि आणि सर्वसामान्यांना कळेल. अगदी सर्वसामान्यांना कळणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे असे ॲडमिशनसाठी लागणारे, म्हणजे त्याला ॲडमिशन कॅटेगरी म्हणतात. तर त्या ॲडमिशन कॅटेगरीज ज्या आहेत त्या ॲडमिशन कॅटेगरीज ह्या नियमानं नेमून दिलेल्या आहेत. जसं खुला वर्ग गट म्हणजे ओपन, OBC, SBC, EWS, SC, ST, NT, NT 1, 2, 3, DT, VJ असे वेगवेगळे ह्या कॅटेगरीज आहेत जे शासनाने नेमून दिलेल्या आहेत. अच्छा. तर याची प्रवेश प्रक्रिया होत असताना त्याला आवश्यक लागणारी जी कागदपत्रं आहेत त्या ॲडमिशन कॅटेगरीनुसार लागणारी आवश्यक कागदपत्रं जी आहेत ती आवश्यक कागदपत्रं त्या वेबसाईटवर दिलेली असतात. अच्छा. साधारणतः बेसिकली लागणारे काही 4 गोष्टी आहेत जे प्रत्येक ठिकाणी लागतात. ते म्हणजे काय, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, 12वी शाळा सोडल्याचा दाखला, आणि त्याच्यानंतर नॅशनॅलिटी डोमेसिल म्हणजे एज नॅशनॅलिटी डोमेसिल रहिवासीचा दाखला जो असतो, जे तहसीलदारकडून मिळतो, तो दाखला मात्र आपल्याला घेणं. ही 4 बेसिक गोष्टी सगळ्या कंपल्सरी आहे. सगळ्या प्रवर्गातल्या मुलांच्यासाठी हे आवश्यक आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12वी सायन्सचे जे मार्क्स असतात त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या 3 विषयाच्या मार्क्सवरच त्याची ॲडमिशन प्रक्रिया ही राबवली जाते. अच्छा. याच्यामध्ये कुठलीही एंट्रन्स एक्झाम म्हणजे CET किंवा नीट अशा प्रकारची कोणतीही एक्झाम्स ही याला लागत नाही, आवश्यक नाही. म्हणजे डी फार्मसीला. डी फार्मसी कोर्ससाठी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याच पालक आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये हा संभ्रम राहतो की मी CET दिलेली नाही आहे, मी नीट दिलेली नाही आहे, मग मला ॲडमिशन मिळेल का, मला ॲडमिशन घेता येईल का. तर आवश्यक हे आहे की CET किंवा नीटची ही आवश्यकता नाही. खूप महत्वाची गोष्ट आहे. हां, आणि या गोष्टीकडे लक्ष देऊनच मग आपण
त्या विशेष जवळपास जे आपले कॉलेजेस असतील त्या कॉलेजमध्ये मग आपण चौकशी ही करू शकतो. आपण राहतो त्या जवळपासच्या ज्या कॉलेजमध्ये आपण ही चौकशी या संदर्भात करू शकतो. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की तिथं गेल्यानंतर प्रत्येक पालकानं किंवा विद्यार्थ्यानं हे विचारावं की आपल्या कॉलेजला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे का. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर त्या कॉलेजची ती मान्यता नसेल तर मात्र त्या कॉलेजमध्ये शक्यतो आपण ॲडमिशन घेणं टाळावं. कारण त्याला काही नियमावली आहेत आणि त्या नियमावलीनुसार जो उद्देश आहे पुढं आपण जे फार्मसी कंप्लीट केल्यानंतर फार्मासिस्ट जे होतो ते रजिस्ट्रेशनची प्रोसेस असते ते त्या कॉलेजमध्ये होत नाही, ज्याची मान्यता फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची नाही. ही एक शिखर परिषद आहे, त्या शिखर परिषदेद्वारे ही मान्यता दिली जाते आणि ही मान्यता असणं आवश्यकच आहे. आणि अशाच आपल्याला महाविद्यालयामध्ये ॲडमिशन आपल्याला घ्यायचं आहे. अजून एक गोष्ट तुम्ही विचारला म्हणजे की हा कोर्स कसा असतो, म्हणजे याचा अभ्यासक्रम कसा असतो. काय असतो तर साधारणतः हा अभ्यासक्रम कसा आहे की स्टुडंट तो विचार करतात की मला हे झेपेल का नाही. अगदी बरोबर. तर हा एक खूप सिंपल असा अभ्यासक्रम आहे. याच्यामध्ये जास्त काही डीपमध्ये खूप खोलवर असं त्याच्यामध्ये काही अभ्यासक्रम हा घेतलेला नाही आहे. साधारणतः याच्यामध्ये विद्यार्थ्याला फार्मसीबद्दल एक बेसिक इन्फॉर्मेशन, जनरल नॉलेज इन्फॉर्मेशन असतं. त्याच्यानंतर तो जेव्हा पुढं हा व्यवसाय करणार आहे तर त्या व्यवसाय करत असताना लागणारे जे काही वेगवेगळे असे म्हणजे टॅबलेट, कॅप्सूल, सस्पेन्शन, इमल्शन, म्हणजे हे नेमकं काय, सस्पेन्शन कशाला म्हणायचं, इमल्शन कशाला म्हणायचं, टॅबलेट म्हणजे काय, तर ही कशी तयार केली जाते, ह्या ज्या आहेत. आता जसं मगाशी सरांनी सांगितलं की जे कव्हर आली ते पॅकेजिंगचा जो विषय निघाला होता, तर कुठल्या टॅबलेट ह्या कुठं ठेवाव्यात, कशा ठेवाव्यात, काय कारण आहे, तर याच्यामध्ये त्याची अरेंजमेंट कशी असावी या संदर्भामधली एक माहिती दिली जाते. आणि तसंच या अभ्यासक्रमामध्ये अजून एक माहिती दिली जाते ती म्हणजे आपण जेव्हा स्वतःचा आपला हा व्यवसाय सुरू करतो, रिटेल शॉप असू दे किंवा डिस्ट्रीब्युटरशिप असू दे किंवा रिपॅकिंग असू दे, तर या केसमध्ये आपल्याला काही शासकीय गोष्टी आपल्याला तरतुदी कराव्या लागतात. तर त्या लायसनिंग कंडिशन ज्या असतात, मान्यता ज्या असतात, त्या कशा घ्यायच्या, त्या कुठल्या घ्यायच्या, याच्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये या कोर्समध्ये दिली जाते. आणि खूप सोपा आणि साधा हा सिलेबस डिझाईन केला गेलेला आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला सहजरित्या त्याच्यामध्ये अभ्यास हा करता येऊ शकतो. पेशंटचं समुपदेशन पण करता यावं. कसं करावं समुपदेशन करायचं, तर हे औषध कशासाठी आहे, हे औषध कशासाठी आहे. ज्यांना अगदीच कळत नसतं, खेडेगावातून आलेली जी माणसं असतात खेडेगावातून, त्यांना ह्या गोष्टी सांगितलं तर म्हणजे खरंच बरं वाटत असतं. कोणती गोळी जेवणाआधी घ्यावी, कोणती गोळी जेवणानंतर घ्यावी. आपण म्हणजे जेवढं चांगलं एक्सप्लेन करून त्यांना सांगितलं की त्यांना त्या आवडत असं की नाही मला ह्याने नक्कीच फरक पडतो, तिथे ते निम्मे बरे झालेले असतात. आणि हा फार्मासिस्ट हा एकमेव अशी व्यक्ती आहे की जो व्यवस्थितपणे सांगू शकतो. हो बरोबर. कारण डॉक्टरांच्याकडे जर आपण बघितलं तर एका डॉक्टरकडे 50-50, 60-60 पेशंट, त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो प्रत्येक पेशंटला आपण सांगू शकू. तो एक देवदूतच आहे. सर आता सगळं डी फार्मसीचा अभ्यासक्रम वगैरे आपण पाहिला, तर डी फार्मसी मध्ये कुठले कुठले नवीन करिअर्स किंवा त्याच्यात काय करिअर ऑप्शन्स आहेत? तर डी फार्मसी नंतर जसं आपल्याला एक कन्व्हेन्शनल मेथड म्हटलं की फक्त रिटेल शॉप करणं किंवा डिस्ट्रीब्युशनशिप करणं असं न होता, तर याच्याशिवाय आपल्याला एक तर त्याला जर आवड असेल तर तो हायर एज्युकेशनसाठी जाऊ शकतो. म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी, डिप्लोमा नंतर बॅचलर ऑफ फार्मसीसाठी तो स्विच होऊ शकतो. तर तसं जर नसेल तर त्याला लोन लायसन बेसिसवर रिपॅकिंग सुद्धा करू शकतो. तर लोन लायसन रिपॅकिंग याचा अर्थ काय की बरेच अशा मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये काही प्रोडक्ट्स तयार करतात आणि ते तयार करून त्याच्यामुळे छोटे छोटे पॅकेज करू. जसं आपण आता वॅसलिन म्हणतो, तर वॅसलिनचे जसे आपण छोटे छोटे पॅकेज करून सुद्धा त्याला आपण देऊ शकतो. किंवा बोरिक ॲसिड जे आपण कॅरमसाठी वापरतो किंवा अन्नधान्यासाठी स्टोअर करण्यासाठी वापरतो, तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण बोरिक ॲसिड मागवायची, त्याचा परचेस करायचं आणि त्याचे छोटे छोटे पॅक करून ते आपण देऊ शकतो. त्याला आपण रिपॅकिंग म्हणतो, रिपॅकिंग इंडस्ट्री म्हणू शकतो. किंवा स्वतःची इंडस्ट्री करू शकतो, त्यांचं नाव असं करून तो इंडस्ट्री म्हणण्यापेक्षा कसं आपण म्हणायचं, जादा माल आणायचा आणि छोटे छोटे पॅक करायचे आणि विकायचे. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं नाही. म्हणजे आपण एक 100 किलो आणलं, त्याचं 10-10 ग्रामच्या पुड्या बनवल्या, त्यांच्या कंपनीचं त्या स्वतःच्या कंपनीच्या नावाने बनवून तो विकू शकतो. लिहू शकतो ॲज अ लोन लायसन, मॅन्युफॅक्चर्ड बाय कोण आहे, डिस्ट्रीब्युटेड बाय,
म्हणजे ते स्वतः एक Repacking bag. हा, entrepreneur स्वतःचा पण होऊ व्यवसाय- शकतात. Yes, तो व्यवसाय स्वतःचा type, एक entrepreneurship एंटरप्रेन्युअरशिपचा व्यवसाय होऊ शकतो. होऊ शकतो. दॅट्स ग्रेट हा ऍक्च्युली. आणि बऱ्याच आता ह्याच्यामध्ये कसं आहे की काही असे मोठे कंपनीज आहेत किंवा काही अशी मोठी लोकं आहेत की ज्यांना काही गोष्टींची आवश्यकता आहे की जसं आता रिसर्चमध्ये जरी म्हटलं तर रिसर्चमध्ये म्हटलं तरी डिप्लोमाच्या विद्यार्थ्याला किंवा मुलाला की चांगला स्कोप मिळू शकतो. कसा तर बऱ्याच वेळा काही रिसर्चर्स असतात, सायंटिस्ट असतात की त्यांच्याकडे वेळ कमी असतो. समजा एखादा त्यांच्याकडे प्लांट आहे आणि त्या प्लांटमधून त्याला काय करायचं आहे, काही गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे किंवा ते कलेक्शन करायचं आहे. तर त्याला आपण जर सांगितलं की ह्या प्रकारचा प्लांट आहे आणि तो आम्हाला कलेक्ट करून दे, तर तो अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट ज्याला आपण म्हणतो औषधी वनस्पती, तर त्या औषधी वनस्पतींचं सुद्धा तो कलेक्शन करून देऊ शकतो. हा पण एक एंटरप्रेन्योरशिपचा एक चांगला ऑप्शन आहे आपल्याकडे. समजा त्याच्याकडं काही त्यांनी एखाद्या रिसर्चरने किंवा सायंटिस्टने सांगितलं की याच्यामध्ये ही मेथड करून की तू बाबा ह्याच्यातून काही आम्हाला एक्स्ट्रॅक्शन करून देऊ शकतोस का, तर तो तीही एक एक्स्ट्रॅक्शन मेथड तो वापरून करू शकतो. म्हणजे फक्त मेडिकल स्टोअर हा ऑप्शन राहिला नाही, तर याच्याशिवाय तो बऱ्याच अशा मल्टिपल ऑप्शन्स असू शकतात. जसं सर्व्हिस सेक्टरचं एक उदाहरण आलं तर बऱ्याच लोकांना असं आहे की त्यांना घरी औषधं देणं आवश्यक असतं किंवा ते मार्केटमध्ये जाऊन त्यांना औषधं घेणं शक्य नसतं एजमुळं किंवा अजून काही त्यांच्या बिझी शेड्यूलमुळं. पण त्या केसमध्ये मात्र तो जाऊन स्वतः तिथं डोअर डिलिव्हरी देऊ शकतो, त्यांना देऊ शकतो की त्यांनी रिक्वायरमेंट दिली की जाऊन तिथं तो देऊ शकतो. त्याच्यामुळं त्याचा एक वेगळा बिझनेस येणार आहे. जसं आजकाल आपण बघितलं डीमार्ट आहे किंवा अशा वेगळ्या बिग बाजार वगैरे आले की त्यांना आपण फोन केला आणि त्यांना लिस्ट दिली तर ते आपल्याला मेडिसिन्स डोर स्टेप ते जे आणून औषध हे देतात, म्हणजे जे काही खाद्यपदार्थ किंवा असे मटेरियल आणून देतात, तर त्या पद्धतीनं त्यांनी जर का काही फॅमिलीजना किंवा ह्यांना जर कॉन्टॅक्ट केली, आपल्या सोसायटीमध्ये जर कॉन्टॅक्ट केली, तर त्यांच्यापर्यंत ते सगळ्या गोष्टी तो सहजपणे नेऊन पोचवू शकतो. तर अशा बऱ्याच वेगवेगळ्या ऑप्शन्स आहेत. त्या ऑप्शन्सचा वापर करून तो खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा स्वतःचा बिझनेस चालू करू शकतो. वेगवेगळे स्टार्टअप्स आहेत, त्या स्टार्टअप्समध्ये सुद्धा तो चांगला पार्ट घेऊ शकतो. असं डिप्लोमासाठी ते करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सर, आता डी फार्मसीचं तुम्ही मला सांगितलं, आता त्याच्या पुढची डिग्री म्हणजे बी फार्मसी, तर बी फार्मसी म्हणजे काय आणि त्याचा अभ्यासक्रम काय असतो हे मला आवडेल ऐकायला. ॲक्च्युली खरं मुलांना हा डी आणि बी ह्यात खूप मोठं कन्फ्युजन असतं की बाबा मी डी फार्मला ॲडमिशन घ्यावं का बी फार्मला ॲडमिशन घ्यावं. हा इतका मोठा कन्सेप्ट आहे की ॲक्च्युली मी डिग्रीला ॲडमिशन घेण्यापूर्वीच मला कळालं पाहिजे की मी काय करणार आहे माझ्या करिअरमध्ये, किंवा मला औषध विक्रेता व्हायचं आहे का मला एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन औषधं तयार करायची आहेत किंवा माझी स्वतःची इंडस्ट्री टाकायची आहे का काय प्रकार करायचा आहे. हे जोपर्यंत आपल्यात हे कळत नाही की बाबा मला काय करायचं आहे, तोपर्यंत ह्यातला कोणता कोर्स निवडावा हा एक मोठा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर राहतो. पण डिग्री फार्मसी कसा आहे, हा एक 4 वर्षाचा कोर्स आहे. पण हाच जर आपण डिप्लोमा फार्मसी बघितला तर 2 वर्षाचा कोर्स आहे. मी बी फार्म करून एक औषध दुकान टाकणार आणि डी फार्म करून औषध दुकान टाकणार. जर हा कन्सेप्ट आपण घेतला, जर मला औषध दुकानच चालू करायचं आहे किंवा डिस्ट्रीब्युटरशिपच चालू करायची आहे, तर त्यासाठी डिग्री कशाला करावी. बरोबर. त्यापेक्षा डिप्लोमा करून 2 वर्षात मी दुकान टाकलं तर मी 2 वर्षाचा अनुभव घेऊ शकतो, त्या दुकानात सेल्समध्ये अनुभव घेऊ शकतो, माझं दुकान स्टेबल होईल त्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये. त्यामुळे मी डिप्लोमा करणं जास्त सोयीस्कर राहील. पण त्याच्याऐवजी मी जर डिग्री निवडत असेल तर माझं एम त्याच्यापेक्षा हायर पाहिजे की बाबा मी जरा त्याचा वरचा विचार करून की बाबा मला कारखान्यात जायचं आहे, मला तिथे औषधांची निर्मिती करायची आहे, मला त्यात रिसर्च करायचं आहे, किंवा माझा एम चेंज करायचा, मला त्याचं सेल्स करायचं आहे, त्याचं मार्केटिंग करायचं आहे, रादर देन एका दुकानात बसून मला एक औषधं विकायची आहेत. त्याच्यापेक्षाही पलीकडचे गोल्स ध्येय आपले असले पाहिजेत, तर माणसाने डिग्रीकडे शिफ्ट व्हावं. रिसर्च वगैरे ह्यात 12वीची जी रिक्वायरमेंट आहे डिप्लोमा फार्मसीला, तीच एलिजिबिलिटी कंडिशन्स आपल्याला डिग्रीसाठी सुद्धा आहे. तिथे 12वी सायन्स पास पाहिजे, PCB किंवा PCM दोन्ही मुलं पात्र आहेत ॲडमिशन घेण्यासाठी. प्लस तुम्ही ह्याच्यात ॲडिशन काय आहे, तुम्हाला डिग्री कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. हां, जी डिप्लोमाला अजिबात नाही आहे. डिप्लोमाला तुम्ही डायरेक्ट 12वी पास आहे, तुमच्या PCBच्या ग्रुपच्या मेरिटवर तुम्हाला ॲडमिशन मिळतं. पण डिग्री फार्मसीचं तसं नाही आहे. डिग्री फार्मसीला तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला आयदर नीट किंवा CET ह्या 2 परीक्षा देणं गरजेचं आहे. नीट कशासाठी,
तर ऑल इंडिया कोटा जो आहे आमच्या म्हणजे डिग्री फार्मसीला 2 कोटे आहेत. 85% ॲडमिशन्स हे स्टेट लेवलला होतात अच्छा. आणि 15% ॲडमिशन्स आहेत हे ऑल इंडिया लेवलला होतात. त्यामुळे ह्या 85% जागेत जर तुम्हाला प्रवेश निश्चित करायचा असेल तर तुम्हाला CET देणं कंपल्सरी आहे. ओके. हां, आणि हा जो ऑल इंडियाचा जो कोटा आहे 15%, त्यात जर तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्हाला नीट देणं बंधनकारक आहे. असं काही नाही आहे की नीट दिलीच पाहिजे, पण नीटच्या मुलांना प्राधान्य आहे या 15% कोट्यामध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी. अच्छा. नीटचे मुलं एक्झॉस्ट झाल्यानंतर संपल्यानंतरही काही जागा शिल्लक राहिल्या तर त्या CETच्या मुलांना देतात, पण प्राधान्य हे नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ओके. त्या 15% कोट्यांमध्ये. आणि तेच तुम्ही जर ह्या 85% बघितला तरी ते प्राधान्य CETला आहे. भले तुम्हाला नीटला खूप छान मार्क्स असतील, पण तुम्हाला ॲडमिशन्स जे मिळणार हे CETच्या स्कोअरच्या आधारे मिळतील, कारण मेरिट लिस्ट जी लागते ती CETच्या मार्कांच्या आधारे मेरिट लिस्ट लागते. हा एकंदरीत 4 वर्षाचा कोर्स आहे B.Pharmचा. या B.Pharmच्या कोर्समध्ये तुमची मेरिट लिस्ट ही टोटली CET बेस किंवा नीटच्या मार्कांवरती राहते आणि ह्याच्यात 12वीच्या मार्कांचा असा रोल नाही, फक्त 12वी सायन्स पास हा एकच क्रायटेरिया आहे हा एलिजिबिलिटीसाठी. अच्छा, छान आहे. म्हणजे बरीचशी मुलं घेऊ शकतात. हो. पूर्वी ही पात्रता वेगळी होती. पूर्वी बऱ्याच वेळेला 45% ओपनसाठी, 40% रिझर्व्हसाठी ही पात्रता होती. मागच्या वर्षीपर्यंत ही पात्रता होती. अच्छा. पण आता म्हणजे मागच्या वर्षीपासून हा पात्रतेची अट जी होती ही काढून टाकलेली आहे. 12वी सायन्स पास एवढीच पात्रता ठेवलेली आहे. अजून सुद्धा बऱ्याच मुलांच्या डोक्यात हा विषय आहे की मी पात्र आहे का नाही, कारण मेडिकल कॉलेजला वगैरे जर तुम्ही बघितलं तर जोपर्यंत तुमच्या PCBला 50% मार्क्स नाहीत तोपर्यंत तुम्ही मेडिकलला एलिजिबलच नाही. म्हणजे BAMS, BDS, होमिओपॅथीला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 50% मार्क्स हे ग्रुपला पाहिजेत. आवश्यक आहे. जरी तुम्ही नीटला तुम्हाला चांगले मार्क आहेत, पण इकडे जर 50% नाही मिळाले तर तुम्हाला ॲडमिशन नाही मिळत. तीच अट बऱ्याच लोकांच्या डोक्यात अजूनही आहे की बाबा फार्मसीला हे 45-40ची अट आहे, पण ती अट निघून गेलेली आहे. आता ती अट ठेवलेली नाही आहे त्यांनी. म्हणजे ऍक्च्युली हा करिअर ऑप्शन खूप चांगला आहे की ज्या मुलांना कुठल्याही कारणामुळे कमी मार्क मिळाले, बरोबर, म्हणजे डिप्रेस न होता तुम्ही करिअर सुरू करू शकता आणि खूप सुंदर करिअर असे हे घडू शकतं. अगदी इव्हन तुम्हाला CETला मार्क्स कमी पडले, नीटला मार्क्स कमी पडले तर डिप्लोमा ही सुद्धा चॉईस चांगली आहे. तुम्ही डिप्लोमा फार्मसी करून पुन्हा डिग्रीला येऊ शकता. इकडे डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. छान. पहिल्या वर्षाचं फक्त तुमचं क्विट होतं आणि इथे तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. आणि त्याला CETची किंवा नीटची आवश्यकता नाही. ते फक्त डिप्लोमाच्या मार्क्सवरच तो विद्यार्थी तिथं ऍडमिशन हे घेऊ शकतो. म्हणजे इथं मला आता यावर्षी नाही मिळत डिग्री कोर्सला ऍडमिशन, तर मी यावर्षी डिप्लोमाला ऍडमिशन घेऊ शकतो. डिप्लोमाला चांगला अभ्यास करून पुन्हा मी इकडे डिग्रीसाठी प्रयत्न करू शकतो. तिथे डायरेक्ट सेकंड इयरला लॅटरल एंट्रीला 10% जागा रिझर्वड आहेत डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांसाठी, फार्मसीच्या डिप्लोमा झालेल्या मुलांसाठी. चांगले करिअर ऑप्शन्स आहेत. म्हणजे मुलांनी डिप्रेस न होता एक चांगला फोकस जर केला तर फार्मसीत नक्कीच करिअर घडू शकतं. खूप चांगलं करिअर हे घडू शकतं त्याच्यामध्ये. आता बऱ्याच क्षेत्रांमध्ये पॅकेजेस बघितली जातात की हायर स्टडीजला एवढे पॅकेजेस मिळतात. तसं मला असं म्हणायचं आहे की जर B.Pharmacy केलं किंवा हायर स्टडीजला गेलं तर मुलांना अजून किती करिअरला वाव मिळतो आणि त्यांनाही बाकीच्या क्षेत्रांपेक्षा पॅकेजेस चांगली अशी मिळतात का? पॅकेजेस हा प्रकार जसं आपण इंजिनिअरिंगमध्ये बघतो की बाबा ॲडमिशन मिळालं किंवा बाबा ह्याला एवढ्या ह्याची नोकरी लागली, हे लागली. हा पार्ट जरा फार्मसीकडे जर आपण बघितला तर थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे. अच्छा. कसं आहे, जे इंजिनिअरिंग किंवा आपण ह्या बघतो की जेवढे माणसं रिक्रूट होतात ते सर्व इंजिनियर्स असतात, पण फार्मामध्ये तसं नाही आहे. फार्मामध्ये जे रिक्रूट होतात ते सगळेच फार्मासिस्ट आहेत असं नाही. म्हणजे आता पॅकेजिंग लाईनला जे आहे ते 10वी नापास, 12वी नापास अशी लोक भरली जातात, पण ॲट ॲक्च्युअल जिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं, जिथे आपल्याला औषध बनवायचं आहे तिथे फार्मासिस्ट लागतो. जिथे डॉक्युमेंटेशन करायचं आहे तिथे फार्मासिस्ट लागतो. जिथे म्हणजे टेस्टिंग करायचं आहे तिथे फार्मासिस्ट लागतो. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जिथे ॲक्च्युअली ते फिलिंग करायचं आहे, पॅकेजिंग करायचं आहे तिथे फार्मासिस्ट लागतो. पण सगळेच तिथे जे 1000 एम्प्लॉईज आहेत हे फार्मासिस्ट नसतात. त्यामुळे फार्मासिस्ट हे लिमिटेड लागतात. पण तिथे जे तुमच्याकडे स्किल्स आहेत की बाबा तुम्ही एखादी गोष्ट शिकला आणि त्याची स्किल तुमच्याकडे आहे की बाबा मी हे खूप छान बनवू शकतो, मी डॉक्युमेंटेशन खूप छान करू शकतो, त्यात माझ्या चुका होत नाहीत, माझ्या ओव्हर रायटिंग होत नाहीत, एखादी गोष्ट
समजून सांगायचे, एकाची परफेक्ट जे आपण डॉक्युमेंटेशन म्हणतो, जिथे तुमच्याकडे स्किल्स आहेत तिथे स्काय इज अ लिमिट. अच्छा. म्हणजे आपण असं पॅकेज न म्हणता यू हॅव टू डिमांड द सॅलरी. ग्रेट. हां, अशा ऑपॉर्च्युनिटी आहेत. तुम्ही सुरुवातीला 1-2-3 वर्ष स्ट्रगल आहे, खूप स्ट्रगल आहे की बाबा माझ्याकडे काय स्किल्स आहेत हे जोपर्यंत मी प्रूव्ह करत नाही तोपर्यंत तुम्हाला पॅकेज नाही मिळत. तुम्हाला एंट्री मिळते, पण इथे अशा संधी आहेत की जिथे तुम्ही ऍक्च्युअली तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की बाबा की म्हणजे मी किती explore चांगला करणं जास्त एक्सप्लोअर करणं गरजेचं जास्त गरजेचं आहे. किंवा माझ्याकडे ही कला आहे, हां मी ते माझ्याकडे दाबून ठेवली ना तर मला पॅकेज नाही मिळणार. हां बरोबर आहे. मी एक सुरुवात तुम्हाला एंट्री मिळेल, पण तिथे तुम्हाला सांगितलं पाहिजे की मला हे येतं, मला हे येतं, मला हे येतं. ते जसं तुम्ही दाखवत जाल तसं पुढच्या वर्षी तुम्हाला विचारलं जाईल की बाबा तुला किती सॅलरीची एक्सपेक्टेशन. असं नाही आहे की बाबा 10% तुझी पगार वाढवणार आहे. म्हणजे बाकीच्या क्षेत्रांमध्ये जे एक लिमिट राहतं हां, की बाकीच्या तुम्हाला क्षेत्रात- हेच करायचंय, बरोबर. फार्मसीमध्ये राहत नाही. राहत नाही. हां. तुम्ही जेवढे तुमच्या स्किल्स एक्सप्लोर कराल तेवढं तुम्हाला म्हणजे तिथे तुम्हाला- वाव तुम्ही मिळणार आहे. प्रत्येक स्थितीमध्ये विद्यार्थी राहणार आहात आणि तुम्ही अगदी नवीन नवीन अगदी शिकत जाणार. अगदी नवीन नवीन शिकत राहणार आहात. हां. जिथे स्किलनुसार ना त्याच्यानंतर बरेच त्याचे पार्ट्स पडले. इंडस्ट्री आहे, मार्केटिंग आहे, हम्म. रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे, त्याच्यानंतर IT हेल्थ सेक्टरमध्ये आहे, त्यानंतर म्हणजे ITचं त्या हेल्थ केअर. विद्यार्थ्याची पर्सनल डेव्हलपमेंट आणि तो ग्रूम होत जाणार हो. आहे. करेक्ट कंटिन्युअसली हिअर्स टू अपग्रेड. आणि सर म्हणतात Technology- तसं त्या पद्धतीनं technology त्याचा पुढे advance व्हायला technology लागली आहे. असेल तर तो IT हेल्थ सेक्टरमध्ये जाऊ शकतो. म्हणजे त्याचं लिमिट नसणार आहे, तर स्काय इज अ लिमिट. स्काय इज अ लिमिट. आता तर IT क्षेत्र इतकं खूप वाढू लागलेलं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो इंजिनिअरिंगची मुलं IT मध्ये जातात, पण तेवढ्याच ऑपॉर्च्युनिटीज डिग्री फार्मसी झाल्यानंतर सुद्धा आता आलेल्या आहेत. की तुम्ही आता आपण बघतो की फार्माको व्हिजिलन्स नावाचा एक प्रकार आता खूप खूप वाढलाय. म्हणजे चर्चेत आहे. अच्छा. व्हिजिलन्स म्हणजे काय, जी औषधं बाजारात खपतात हां. त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत, त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट काय आहेत. बाबा त्याच्या म्हणजे आपण गोळी खातो आणि आपण खाल्ल्यानंतर आपल्याला ॲसिडिटी जाणवते. मग कोणती गोळी खाल्ल्यावर ते ॲसिडिटी होते, किती प्रमाण आहे त्या ॲसिडिटीचं, म्हणजे ते ॲक्च्युली टॉक्सिक आहे का. म्हणजे ॲसिडिटी इतकी होते की आपल्या पोटात छिद्र पडतात, बापरे. हो. अल्सर होतात पोटात, अल्सर होतात. अक्षरशः एवढी ॲसिडिटी वाढते. मग ती ॲसिडिटीसाठी आपण आणखी एक औषध घेतो. हां. मग ती ॲसिडिटी ही आपण खाल्लेल्या गोळीमुळे आहे का आपल्या नॅचरल प्रवृत्तीमुळे ती ॲसिडिटी आलेली आहे, हां. ह्याच्यासाठी अभ्यास करून की बाबा त्याचे साईड इफेक्ट आहेत का ॲडव्हर्स इफेक्ट आहेत गोळीचे, त्यासाठी एक पार्ट चालू झाला आहे तो व्हिजिलन्स. अच्छा. मग ह्या मार्केट सर्वे करतात. म्हणजे इथंही फार्मसिस्टना संधी आहे की बाबा नवीन औषधं जी बाजारात आली ते सेफ आहेत का नाहीत, त्याच्यात काय साईड इफेक्ट्स आहेत का, त्याच्यात काही ॲडव्हर्स इफेक्ट्स आहेत का, ह्याच्यावरती व्हिजिलन्स ठेवायचं किंवा ह्याची माहिती गोळा करायची, अच्छा. ह्याचा मार्केट रिसर्च करायचा. ही एक करिअर संधी आहे. ह्याच्यात पुन्हा दुसरं आहे RCM म्हणून आपण म्हणतो आता, म्हणजे रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट. ओके. म्हणजे आता बरेचसं आपण बघतो काय की मी आजारी पडलो, दवाखान्यात गेलो, माझा हेल्थ इन्शुरन्स आहे, मी तिथे हेल्थ इन्शुरन्सचे डॉक्युमेंट्स जमा करतो, ॲडमिट होतो. बरोबर. पण त्याच्यानंतर तो क्लेम मला मंजूर होणे, ते पैसे मला मिळावे, जिथे कॅशलेस आहे तो भाग वेगळा, पण जिथे रिएम्बर्समेंटचा पार्ट येतो तिथे माझे पैसे ऑलरेडी अडकलेले आहेत. बरोबर. मग तिथे अगेन हा फार्मासिस्टचा रोल येतो की बाबा त्या पेशंटकडे जावं, की बाबा तुमचं काय काय झालं, तुम्ही काय काय ॲडमिट झालेला, कशासाठी झालेला, काय केलेला, ह्याचा सर्वे केला जातो. मग तिथे एक फार्मासिस्टचा आणखी रोल येतो की ती इन्शुरन्स कंपनी तुम्हाला डेप्यूट करते की बाबा तुम्ही त्या पेशंटच्या घरी जा, त्या दवाखान्यात जा, काय काय तिथे ट्रीटमेंट दिलेली ते पहा, डॉक्टरने दिलेली ट्रीटमेंट बरोबर होती का नाही, का गरज नसताना तो पेशंट तिथे ॲडमिट झालेला, कारण त्या कंपनीला क्लेम द्यायचा नसतो. मग ते क्लेम सेटलमेंट करण्यासाठी ती कंपनी खरं होता का नाही, खरंच ॲडमिट होता का नाही, तो आजारी होता का नाही. बरं, त्याने जेव्हा पॉलिसी घेतली तेव्हा त्याला BP नव्हता म्हणून त्याने सांगितलंय, त्याला BP किती वर्षापासून होता, माहिती काढून घेऊन या. यासाठी सुद्धा फार्मसिस्टचा रोल तिथे येतो. खूप मोठा की role बाबा तो जाऊन तो प्रॉपरली अंडरस्टँड करू शकतो की पेशंटला काय होतं काय नाही होतं. हे अदर नॉन फार्मासिस्ट करत होते इतकी वर्ष, पण आता ह्या गेली एक 3-4-5 वर्षात आता त्यांना लक्षात यायला लागले की फार्मासिस्ट ह्याला चांगला जस्टिस देऊ शकतो, की कळू शकेल त्याला की बाबा काय पद्धतीने
त्याचे उपचार झाले पाहिजेत, त्याला दिलेला उपचार असं बरोबर होता का म्हटलं नाही. जातं की वकिलापासून काही लपवू नये, बरोबर. डॉक्टर पासून लपवू नये, म्हणजे फार्मसिस्ट पासून पण काही लपवू नये. लपवून आहे. म्हणजे ते ते लपवून सांगितलेलं- जरी त्यांनी लपवलं तर तो बाहेर काढू शकतो. म्हणजे तो जास्त रोल इम्पॉर्टंट रोल आहे. Important. इम्पॉर्टंट रोल आहे. त्याच्यासोबत अजून एक वाढलं ते सेक्टर म्हणजे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड. अच्छा. EHR जे म्हटलं जातं ते इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड ते सुद्धा खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढले. जे आता बऱ्याच असे बाहेरचे देश आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन या नावानं त्यांना संधी उपलब्ध आहेत. तर बरेच असे जसं आपल्याकडे आता ह्या इन्शुरन्स कंपन्या आलेल्या आहेत, तर बऱ्याच फॉरेन कंट्रीजमध्ये ऑलरेडी हे आहेत. आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करणं त्या डॉक्टरांना तितकं ते शक्य नसतं. त्याचे पेशंट बघणं आणि ते सगळं करणं ते शक्य नसतं. तर त्याच्याकडे एक माईक असतो, तो माईकला तो जसा पेशंट चेक करत असतो तो डायरेक्टली कॉमेंट्री देत असतो. हिअर आय एम इन फ्रंट ऑफ दिस पेशंट अँड आय एम व्हिज्युलायझिंग दिस असं व्हिज्युलाइज हे सगळ्या गोष्टी तो रेकॉर्ड करतो. आणि ती रेकॉर्ड केलेली जी फीत असते ती फीत तो काय करतो एका पर्सनला देतो. आता ती जी रेकॉर्डिंग केलेलं आहे ते रेकॉर्डिंग केलेलं त्यांनी काय करायचं सगळं टायपिंगमध्ये तयार करून त्याचं डॉक्युमेंटेशन फॉर्मॅटमध्ये आणायचं. त्याला मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन असं एक नाव दिलं. रेकॉर्ड. हां टू मेंटेन रेकॉर्ड. हां. आणि आता हे जे मेडिकल टर्मिनॉलॉजीज जे आहेत त्याला ऑलरेडी हे सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये असल्यामुळं तो बरोबर त्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि सेम आता इकडं आपल्या ह्या इंडियन सेक्टरमध्ये सुद्धा मार्केटमध्ये सुद्धा आलेलं आहे. त्याला EHR असं म्हणतात. अच्छा. त्यामुळे मेडिकल ट्रान्सलेशन, मेडिकल रेकॉर्ड्स वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या डिजिटलाइज कंटेंट करून मेडिकल स्क्राईब पण मेडिकल स्क्राईब ते तो पण सगळा एक रेकॉर्ड प्रमाणामध्ये ते मेंटेन होतं. म्हणजे ते आता मायक्रोचिप लेवलला म्हणजे AI मध्ये येऊ लागले की आता आपण आयुष्यमान भारत कार्ड असं जे म्हणतो ज्याच्यावरती आपले सगळे डिटेल्स टेस्ट जे आपण करू हे करू त्याचा रेकॉर्ड्स येणार आहे. हा हळूहळू भविष्यात तुम्हाला डायग्नोसिस करायला किंवा तुम्हाला औषधं देण्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी हे उपयोगी पडत जाणार आहे. हे जसे तुमचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स तुम्ही आज ह्या डॉक्टरकडे जाता, उद्या दुसऱ्या डॉक्टरकडे जाता, परवा तिसऱ्या डॉक्टरकडे जाता, पण ह्या सगळ्यांचा रेकॉर्ड्स एकत्रित राहत नाही आपल्याकडे. हो बरोबर. हे EHRच्या थ्रू आपल्याला ते एकत्रित मिळेल. म्हणजे ह्या डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट दिलेली, कसं केलेलं हे इलेक्ट्रॉनिकली त्यात शेजारच्या तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जेव्हा जाल त्याला कळेल की बाबा ह्या गोष्टी पूर्वी झालेल्या आहेत, म्हणजे मी पुन्हा हीच ट्रीटमेंट देऊन त्याच्यावरती ट्रायल करायची गरज नाही. आणि मला विचारायचं बी फार्मसी नंतर हायर स्टडीज काय? बी फार्मसी नंतर हायर स्टडीज जर आपण म्हटला तर इन फार्मसी M.Pharm हा कोर्स आहे, मास्टर इन फार्मसी. मग ह्यात विविध सब्जेक्ट्समध्ये आता आपण जे इंजिनिअरिंगला म्हणतो मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, तसं फार्मसीमध्ये फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहे, फार्मास्युटिक्स आहे, फार्माकोलॉजी आहे, फार्माकॉग्नॉसी आहे. असे तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता की बाबा मला औषधं गोळ्या बनवण्यात किंवा मेडिसिन्स बनवण्यात इच्छा आहे तर मी फार्मास्युटिक्समध्ये जाऊ शकतो. म्हणजे ॲक्च्युअली औषधाचंच संशोधन करायचं आहे तर मी फार्मास्युटिकल केमिस्ट्री किंवा मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये हायर एज्युकेशन घेऊ शकतो. ते औषध कसं काम करणार आहे याचं स्टडी करायचे आहे, त्याचे मॉडेल्स बनवायचे आहेत तर मी फार्माकोलॉजीमध्ये काम करू शकतो. तेच मला वनौषधीत करायचं आहे म्हणजे प्लांट्समधून किंवा ह्याच्यातून नॅचरल सोर्सेसमधून जर मला करायचं तर मी फार्माकॉग्नॉसीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टीचं कलेक्शन घेऊन एक रेग्युलेटरी अफेअर्स म्हणून एक आहे जिथे IPR इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असेल किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲक्टमध्ये पेटंट्स करायचे आहे, तुम्हाला पेटंट अटॉर्नी व्हायचं आहे, त्या साईडमध्ये तुम्ही रेग्युलेटरीमध्ये M.Pharm करू शकता, इंडस्ट्रियल फार्मसीमध्ये M.Pharm करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही MBA ला जाऊ शकता. म्हणजे आफ्टर फार्मसी मार्केटिंगमध्ये जायचं आहे, मला एक्सपोर्ट मॅनेजमेंट करायचं आहे, मला इम्पोर्ट मॅनेजमेंट करायचं आहे, म्हणजे फार्माशी रिलेटेड औषधांचं एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकतो, फायनान्स मॅनेजमेंट करू शकतो. सो मी एक MBA करून फार्मसीतलं करिअर म्हणजे एक्सप्लोर करू शकतो की सेल्स मार्केटिंग करायचं आहे, प्रोडक्ट मॅनेजमेंट टीम म्हणून हा एक प्रकार आहे. म्हणजे जे MR लोक जाऊन डॉक्टरांना ट्रेनिंग देतात, म्हणजे डॉक्टरांना शिकवतात की माझं औषध कसं काम करणार आहे, काय करणार आहे, त्याचे मॉड्यूल्स बनवणे, त्या MR लोकांना ट्रेनिंग द्यायचं. ते PMT डिपार्टमेंट हे प्रोडक्ट मॅनेजमेंट टीम म्हणून एक PMT टीम आहे, ते करू शकता. आणखी एक संधी म्हणजे लॉ, सगळ्यात आवश्यक अशी आत्ता सध्या गरजेची वस्तू आहे लॉला ऍडमिशन घेणं. म्हणजे आपण फार्मसी नंतर BA नंतर लॉ झाला, MA नंतर लॉ झाला, BCom नंतर लॉ झाला हे आपण बघतो.
पण ते काय करतात, ते क्रिमिनल केसेस किंवा बाकीचे केसेस लढतात. पण Civil, आता criminal, हे आपण जे फार्मा domestic. म्हणतो, ह्या फार्मामध्ये इतके त्याच्यावरती कंट्रोल्स आलेले आहेत. म्हणजे USFDA कंट्रोल आहे, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचा कंट्रोल आहे, प्रत्येक वेगवेगळ्या देशांचे कंट्रोलिंग एजन्सीज आहेत की बाबा ह्याची क्वालिटी कशी आहे. त्यामुळे जरा क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम आला की त्या कंपनीवरती केस पडेल. अच्छा. मग त्या केसेसमधून त्या कंपन्यांना बाहेर काढणे किंवा त्या किती बरोबर आहेत, किती चुकीचे आहेत, त्याचं रेग्युलेशन करणं हे ह्याच्या रेग्युलेशनसाठी फार्मासिस्टला Pharmacist त्याचे लॉज चांगली माहिती माहिती असतात. आहे. आणि तो तेव्हा त्यात गेलेला फार्मसी आहे. रिलेटेड लॉ काय आहेत. अच्छा. म्हणजे मी नुसता फार्मासिस्ट आहे तर मी ते लॉ चांगले हे करू शकत नाही, किंवा एखादा जनरल लॉयर आहे आणि त्याला मी माझी फार्माची केस घेऊन गेलो सांगायला, तर तो त्याला एवढं प्रॉपर जस्टिस देऊ शकत नाही, कारण त्याला फार्माचे लॉ पहिला अभ्यास करावे लागतात अच्छा. की बाबा ह्यांचे लॉ काय आहेत, कशा पद्धतीने आहेत, ह्यांनी कशा पद्धतीने त्याचं स्टोरेज करायला पाहिजे होतं, कशा पद्धतीने त्यानं बनवायला पाहिजे होतं, पण ह्यात त्यांनी कसूर केली आहे का. पण ह्या फार्मासिस्टला चांगलं कळतं की बाबा हे काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे आणि हे बरोबर केलं नाही केलं. त्यामुळे त्या कंपन्यांना चांगली जस्टिस मिळू शकते की एक B.Pharm नंतर त्याने लॉचं ॲडमिशन घेतलं, त्यामुळे लॉमध्ये सुद्धा चांगलं करिअर घडू शकतं. हा एकदम वेगळा युनिक करिअर ऑप्शन. हां, हा, आणि याच्याशिवाय अजून एक आहे खूप कमी लोक आहेत जे B.Pharm नंतर लॉ आहेत. लॉ घेईल. B.Pharm नंतर लॉ केल्यानंतर सुद्धा हे पेटंट अटॉर्नी बनणे, पेटंट ड्राफ्टिंग करणे, टेक्निकल रायटिंग करणे, म्हणजे एखाद्या कंपनीने रिसर्च केलाय आणि त्याचं पेटंट घ्यायचं आहे तर त्याचं लिखाण कसं केलं पाहिजे, ते पेटंटला अप्लाय कसं केलं पाहिजे, हा सुद्धा म्हणजे जर B.Pharm आणि तो पेटंट अटॉर्नी झाला असेल पुढे तर तो चांगल्या पद्धतीने लिहू शकतो की जेणेकरून ते पेटंट ग्रांट व्हायला आपल्याला चांगली मदत मिळेल. आणि याच्याही शिवाय अजून एक ॲड झाला आहे, तर सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आला आहे, सगळ्यांना आवडतो, तो म्हणजे हे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमध्ये सुद्धा आता फार्मसीमध्ये मोठं करिअर झालेलं आहे. कारण त्या क्षेत्रामध्ये आता एखादा जर का आपल्याला ड्रग डिझाईन करायचा आहे किंवा एखादा रिसर्च करायचा आहे किंवा त्याच्या संदर्भात आपल्याला जर का डाटा कलेक्ट करायचा आहे, किंवा जसं मगाशी सरांनी काही गोष्टी सांगितल्या की एखादा औषध मार्केटमध्ये आलेलं आहे आणि त्याच्या औषधाबद्दल काही माहिती आपल्याला घ्यायचं आहे, तर त्याचा जो डाटा मेंटेन करायचा आहे, तर त्या डाटासाठी आता खूप मोठी गरज लागली, ती म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वर्कआउट करावी सगळ्या क्षेत्रामध्ये, डाटा मॅनेजमेंट, रिसर्च, ड्रग मॉनिटर, पेशंट मॉनिटर, या सगळ्या क्षेत्रामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट करायला लागेल. आता थोड्याच दिवसात आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही हे AI आणि मशीन लर्निंगच्या रिलेटेड जो आहे त्याचा एक कोर्स आम्ही इंट्रोड्यूस करतो आहे काही दिवसांमध्ये, की B.Pharm झाल्यानंतरच्या मुलांच्यासाठी. आफ्टर काही महिन्याचा तो कोर्स असेल आणि तो कोर्स झाल्यानंतर मग तो जे सर्टिफाईड कोर्स असेल त्या सर्टिफाईड कोर्स घेऊन त्याला डेफिनेटली त्यांना मार्केटमध्ये, कारण अशा लोकांची काहीतरी स्किल्स डेव्हलप करता येतील, रिक्वायरमेंट आहे. हो, तर ती रिक्वायरमेंट आहे, ती मार्केटला जे आपल्याला स्किल्ड पर्सन्स द्यायचे आहेत. म्हणजे आता इंडस्ट्रीला AIच्या थ्रू काय डेव्हलपमेंट्स करता येत असतील, तर मग एखादा B.Pharm कॅन्डिडेट आहे ज्याला AI येतं, तर मग तो जर आम्ही घेतला प्लेन B.Pharm पेक्षा तर तो जास्त एम्प्लॉयबल. हो, आता AIचं सगळीकडे चर्चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे. इन्स्ट्रुमेंटेशन हँडलिंग, आता सरांनी जसं सांगितलं मगाशी, त्याच्यात अजून एक पॉईंट म्हणजे तो म्हणजे मेडिकल डिव्हाइसमध्ये सुद्धा खूप मोठं करिअर झालेलं आता. म्हणजे आपल्या हातामध्ये आता एखादा वॉच असतो आणि तो वॉच स्मार्ट वॉच आहे. आता तसे स्मार्ट रिंग पण आलेले आहेत. हो, जे स्मार्ट रिंग, स्मार्ट वॉच आपले पूर्ण सगळं आपल्या ॲक्टिव्हिटीज हे मॉनिटर करतं. तर तसे असे बरेच मेडिकल डिव्हायसेस आहेत, हे आपल्याला फक्त म्हणजे समजण्यासाठीही दिलेली उदाहरणं आहेत. अशी बरीच उदाहरणं आहेत. जसं आपण एखाद्या पेशंटला बघायला गेलो तर ICUमध्ये बरेच असे मोठे मोठे मॉनिटर लावलेले असतात, काहीतरी टुंग 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 असे आवाज येत असतात. तर ते मॉनिटर करणारे जे काही डिव्हायसेस आहेत, किंवा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला एखादा पेशंटला जर सलाईन जोडला तर तो किती त्याचे ड्रॉप्स पडले पाहिजेत हे मॅन्युअली सगळं हे कंट्रोल केलं जात होतं. अच्छा. पण आता हे मेडिकल डिव्हाइस इतके छान आलेले आहेत की त्याच्यामध्ये सेट केला, त्याचं टायमिंग सेट करायचं आणि त्याला तिथं द्यायचं, तर 1 ml per minute म्हटलं तर तो 1 ml per minute एवढ्या स्पीडनं इंजेक्शन सोडणार आतमध्ये सलाईन तो पेशंटला सोडतो. तर असे खूप काही असे डिव्हायसेस आहेत की जे डिव्हायसेस आता येऊ पाहत आहेत. आणि त्याच्यासाठी फार्मासिस्टची रिक्वायरमेंट खूप आहे. त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठं करिअर आहे, तेही आपण करिअर त्याच्यामध्ये
करू शकतो. आता आपण स्टेंट म्हणतो, स्टेंट म्हणतो. हो, जे घालतो ते स्टेंट कशी बनवावी, कुठल्या पॉलिमरिक मटेरियल्सची बनवावी, त्यात सुद्धा फार्मसिस्टचं करिअर आहे. आपण डायबिटीसची इंजेक्शन्स घेतो, त्याच्यासाठी सुद्धा डिव्हाइसेस आलेले आहेत की ते कंटिन्युअस तुमचं ग्लुकोज ब्लड मधलं मॉनिटर करून कंटिन्युअस तुमच्या बॉडीत जेवढं लागेल तेवढंच इन्सुलिन सोडेल. म्हणजे जास्तही सोडणार नाही, कमीही सोडणार नाही. कंट्रोल. तुम्हाला रोज इंजेक्शन घ्यायची गरज नाही पडणार. ते डिव्हाइस तुम्ही एकदा लावून टाकलं की संपलं. नुसतं तुम्ही त्यात इन्सुलिन लोड करायचं आहे बस. ते ऑटोमॅटिकली तुमचं ब्लड लेवल्स मॉनिटर करेल आणि तुम्हाला जेवढं लागेल तेवढं, म्हणजे तुमचा जास्त डोस झालाय, ब्लड शुगर कमी आली, चक्कर येऊन कुठेतरी पडलाय, असं नाही होणार. असं होणार नाही. तुम्ही समजा आज आता इन्सुलिन घेतला आणि जेवायला उशीर झाला तर तुमची ब्लड शुगर लेवल डाऊन होते. पण ते जर तेच मेडिकल डिव्हाइस जर तुमच्या सोबत असेल तर ते इन्सुलिन सोडणारच. त्याच्यामुळे तुमच्यात ऑलरेडी हायपोग्लायसेमिक आहात, तुम्ही ऑलरेडी तुमची शुगर लेवल खालती झालेलीच आहे, मग इन्सुलिन घ्यायची गरज नाही. आता बरेच अशा गोष्टी आहेत खूप जसं आता डिस्पेन्सिंग युनिट झालंय. तर डिस्पेन्सिंग युनिट म्हणजे काय की तुम्हाला आत्ता डोस किती द्यायचा आहे, 500 मिलीग्रॅम द्यायचा आहे, 200 मिलीग्रॅम द्यायचा आहे, 100 मिलीग्रॅम द्यायचा आहे, सकाळी द्यायचा आहे, संध्याकाळी द्यायचा आहे, पेशंटला लिहून किंवा ह्याच्यातून ते लक्षात राहत नाही. पण असे डिव्हाइसेस आहेत की ते तुम्ही सोबत ठेवले तर ते बरोबर ते तुम्हाला डिस्पेन्स करतात. त्याला ते डिस्पेन्सिंग युनिट म्हणतात ते. तर हे असे मेडिकल डिव्हाइसेस आहेत. एवढ्या सगळ्या ह्या अपॉर्च्युनिटीज ह्या डेव्हलप आल्या आहेत. त्याच्यासोबत आता अब्रॉडमध्ये सुद्धा खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. अब्रॉडमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तिथं तुम्ही रजिस्टर्ड केलं, तिथलं काही टेस्ट आहेत किंवा त्याला एंट्रन्स आहेत, एंट्रन्स क्वालिफाय झाला फार्मासिस्ट म्हणून तिथं तुम्ही करू शकता. हायर एज्युकेशनचे ऍक्च्युअली अपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत अब्रॉडला. पण तिथे तुम्हाला बाहेर जाणं. US मध्ये जर आता फक्त रेस्ट्रिक्शन्स आलेले आहेत ह्याच्यासाठी, अब्रॉडसाठी, म्हणजे ॲज अ प्रॅक्टिसिंग फार्मासिस्ट. तिथे जाऊन जर तुम्हाला एक मेडिकल स्टोअरमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये ॲज अ प्रॅक्टिसिंग फार्मासिस्ट जर काम करायचं असेल तर आपला कोर्स आणि तिथल्या कोर्समध्ये इक्विव्हॅलन्सी नाही आहे. आपल्याकडे 4 वर्षाचा कोर्स आहे, त्यांच्याकडे 5 वर्षाचा कोर्स आहे. त्यामुळे एका वर्षाचा इक्विव्हॅलन्सी मिळत नाही. त्यामुळे त्यांनी म्हणतात की तिथे या आणि एक 16 क्रेडिट्सचा कोर्स करा. मग तुम्ही तिथे 1 वर्ष जाऊन 16 क्रेडिटचा कोर्स घ्यावा लागतो. तो कोर्स झाल्यानंतर इथला आणि तिकडच्या याला इक्विव्हॅलन्सी दिली जाते. जेव्हा तुम्हाला इक्विव्हॅलन्सी मिळेल तेव्हा तुम्ही तिथे प्रॅक्टिसिंग फार्मासिस्ट म्हणून काम करू शकता, US ला काम करू शकता. आपण ऑस्ट्रेलिया आणि अदर कंट्रीज आहेत तिथे इट्स ओके, तिथे तुम्हाला मिळतं चान्स. म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये पण खूप साऱ्या बाहेरच्या देशांमध्ये खूप साऱ्या संधीच त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. रेग्युलेटरी अफेअर आहे आपल्याकडे. रेग्युलेटरी अफेअर्समध्ये मग तुम्ही फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे तिथं तुम्ही ॲज अ ड्रग इन्स्पेक्टर म्हणून काम करू शकता. ड्रग कंट्रोलर म्हणून आहे तिथं काम करू शकता. वेगवेगळ्या लॅबोरेटरीज आहेत. मध्ये तुम्हाला एक ॲड बघायला मिळाली असेल किंवा एक चर्चा झाली होती की कॅडबरी जी होती ती कॅडबरीमध्ये आळ्या सापडल्या, अशा काहीतरी प्रकार झाला होता आणि त्याच्यानंतर बरंच त्याच्या सगळ्या केसेस वगैरे झाल्या. पण हे कुणी सांगायचं की ते खरंच चांगल्या क्वालिटीचं आहे नाही आहे. तर हे सांगण्यासाठी एक लॅबोरेटरी आहे जी आपल्याला भारत सरकारनं बनवलेलं आहे, त्याला म्हणतो आपण सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. आणि त्या सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीच्या अंतर्गत काही स्टेट लेवलला काही लॅबोरेटरीज ह्या काम करतात. तर त्याच्यामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे काही आपल्याला लोक लागतात त्याला आपण म्हणतो की टेस्टिंग लॅबोरेटरीज म्हणतो. तर त्या टेस्टिंग लॅबोरेटरीजमध्ये सुद्धा आपल्याला करिअर अपॉर्च्युनिटी, अनालिटिकल केमिस्ट म्हणून आहे. असे बरेच सेक्टर्स आहेत. तसे वेगवेगळे सेक्टर्स आहेत. सांगायला गेलं तर आपल्याला हा वेळ कमी पडणार आहे, पण प्रत्येक भागामध्ये थोडं सगळं आपण त्याला स्पर्श करत करत आपण हे सगळं हे पुढे जातोय. भरपूर अशा ह्या संधी उपलब्ध आहेत. आता आपण फार्मसीचे वेगवेगळे पैलू पाहिले की त्याच्यामध्ये काय काय करिअर ऑप्शन्स आहेत किंवा जॉबसाठी. पण एखादी व्यक्ती अशी असते की त्याला जॉब नाही करायचा आहे त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला, तर स्टार्टअप प्लॅन्स काही आहेत का? हो, खूप सुंदर प्रश्न आहे मॅडम, आणि हा आत्ताची रिक्वायरमेंट आहे, गरज आहे. कुठलाही स्टार्टअप करण्यासाठी एक त्रिसूत्री आहे. ती त्रिसूत्री जर आपण यूज केली तर त्या ह्याच्यामध्ये मात्र आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं हे यश मिळू शकतं. ती त्रिसूत्री काय आहे? एक म्हणजे पहिला पार्ट येतो तो म्हणजे की वैज्ञानिक दृष्टिकोन. दुसरं आहे ते म्हणजे नवीन संकल्पना आणि व्यावसायिक कौशल्य. तर व्यावसायिक कौशल्य
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवीन संकल्पना जर असेल तर आपल्याकडला खूप चांगल्या वेगवेगळ्या ह्या संधी हे मिळू शकतात. आता याचं मी तुम्हाला खरंच एक छान उदाहरण सांगतो. आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी, माझाच क्लासमेट, त्यांनी जेव्हा ही स्टार्टअप सुरू केलं तेव्हा पूर्ण भारतामध्ये ही कन्सेप्ट नव्हती. ओके. पूर्ण महाराष्ट्रात तर नाहीच म्हणत आहे मी, सांगलीत तर नाहीच म्हणत आहे, पण पूर्ण भारतात ही संकल्पना नव्हती. आणि ती संकल्पना त्यांनी मांडल्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या लोकांनी ती संकल्पना उचलली. जसं तुम्हाला माहिती आहे की भारत हा मोठा डायबिटीसच्या लोकांची राजधानी असल्यासारखा, कॅपिटल ऑफ डायबिटीज असं म्हटलं जातं. तर तो पॉईंट पकडून त्यांनी काय केलं की काही लोकांच्यासाठी त्यांनी डायबिटीस झाल्यानंतर काय खावं, डायबिटीस होऊ नये म्हणून काय खावं, डायबिटीस झाल्यानंतर काय खावं. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला खायची इच्छा असते पण डायबिटीस असते म्हणून खाऊ नको म्हणून डॉक्टरनी सांगितलेलं असतं. तर त्या केसमध्ये असे कुठले पदार्थ घेतले जाऊ शकतात की जे त्याचं डायबिटीस हे मेंटेन करू शकतं, व्यायाम काय करायला पाहिजे, आणि हे त्यांनी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये चालू केलं. बऱ्याच लोकांना डायबिटीसचा एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे डायबिटिक फूट. म्हणजे त्यांना जर का जखम झाली तर पायाला जखम झाली तर ते समजत नाही, ती जखम चघळत जाते. तर अशा वेळी ते डायबिटिक फूट म्हणजे ते असे कोणते चप्पल आपल्याला वापरले पाहिजे. जर चप्पल वापरताना सुद्धा त्याचं एक थोडंसं कॅल्क्युलेशन आहे. तर ते कोणते चप्पल वापरले पाहिजेत की जेणेकरून त्याला पायाला जखम होणार नाही, पायांची दुखापत होणार. या सगळ्या गोष्टींनी त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं तिथं मांडल्या. त्या लोकांना सुद्धा आनंद वाटायला की मला जर का पोहे खायचे असतील, मला जर का उपीट खायचं असेल, मला जर का एखादा गुलाबजामुन खायचं असेल, कारण प्रत्येकाला वाटत असतं की मला काहीतरी स्वीट खावं, तर त्या केसमध्ये त्यांनी असं काय खाल्लं पाहिजे की जेणेकरून त्याचं डायबिटीस हे मेंटेन राहील. तर हा एक सुंदर स्टार्टअप त्यांनी मांडला. आणि त्या स्टार्टअपमुळं पूर्ण अख्ख्या भारतामध्ये बरेच असे डायबिटॉलॉजिस्ट होते ते त्याच्याकडे आले. आणि हे आपल्याच सांगलीमध्ये एक मधुमित्र डायबिटीस शॉपी म्हणून सुरू झाले. मधुमित्र नाव देताना सुद्धा खूप विचारपूर्वक नाव दिलं त्यांनी, मधुमित्र. मधु म्हणजे जे गोड, आणि त्याला त्यावेळेला ती मैत्रीची आवश्यकता आहे. तर मधुमित्र डायबिटिक शॉपी म्हणून त्यांनी छान सुरू केलं. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना तिथे गेल्यानंतर चहा प्यायचा असेल तर तो कोणता चहा घ्यावा, काही लोकांना पिझ्झा खावा असं वाटतो तर तो पिझ्झा खाल्ला पाहिजे का, तो खायचा तर कुठला खायचा, कसा खायचा. तर असा एक स्टार्टअप झाला. तोही फार्मासिस्ट आहे. फार्मसीचं मोठं त्यांनी योगदान मोठं केलं. अजून एक मला उदाहरण या स्टार्टअपमध्ये द्यावं लागेल, मला आवर्जून सांगावं लागेल की आमचे जे डायरेक्टर आहेत श्री सागर बिरनाळे सर, त्यांनी खूप सुंदर संकल्पना मांडली. संकल्पना काय मांडली की त्यांच्याकडं आयुर्वेदिक कॉलेज आहे, फार्मसी कॉलेज आहे, आणि त्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये बरेच असे वेगवेगळे असे डॉक्टर्स आहेत किंवा त्यांच्याकडे असे काही गोष्टी उपलब्ध आहेत की जेणेकरून आयुर्वेदाचा फायदा बरेचसे आयुर्वेदिक औषधं स्वतःच तयार करू शकतात आयुर्वेदिक डॉक्टर. हो, त्याचा फायदा पद्धत आहे. तो फायदा घेऊन फार्मसीच्या मुलांच्यासाठी करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय डेव्हलप करता येईल का, हा एक त्यांनी संकल्पना खूप सुंदर मांडली. आणि त्या संकल्पनेमध्ये त्यांनी वेदनारहित तेल म्हणून एक थोडासा एक ट्रायल म्हणून त्यांनी केलं होतं. वेदनारहित तेल आणि दिवाळीच्या ह्याच्यामध्ये दिवाळीचं उठणं आणि वेदनारहित तेल असं एक त्यांनी तेल केलं होतं. तर ते इतकं छान आवडलं लोकांना, इतकं भरपूर लोकांनी त्याचा उपभोग घेतला, भरपूर लोकांनी ते परचेस केले. आणि त्याच्याच बेसिसवर त्यांनी 4-5 प्रोडक्ट तयार करून घेतले डॉक्टरांच्याकडून. आणि ते पदार्थ म्हणजे कसं की हेअर ऑइल असेल, त्याच्यानंतर दुखण्यासाठी असणारे तेल्स असतात, किंवा त्याच्यामध्ये अजून एक आहे ते म्हणजे डायजेशनसाठी, इनडायजेशनसाठी काही गोष्टी लागू शकतात. तर ह्या गोष्टीचं असे एक वेगवेगळे 4-5 प्रोडक्ट तयार केले आणि ते फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मार्केटिंग करण्यासाठी त्यांनी पाठवलं. बरं, मार्केटिंग म्हणजे कुणाकडे मार्केटिंग करायचं आहे, तुम्हाला जाऊन काय प्रत्येक एक पेशंटला जाऊन मार्केटिंग करायचं नाही, तर तुमच्याच घरातले किंवा तुमचेच नातेवाईक, तुमचे मित्रमंडळी, तुमच्याच ओळखीच्या लोकांच्यापर्यंत जावा, त्यांना तो प्रोडक्ट समजावून सांगा आणि तो प्रोडक्ट समजावून सांगून तो तुम्ही त्यांना सेल करायचा प्रयत्न करा. तर गंमत अशी झाली की सुरुवातीला असं वाटलं की अरे ही अशी कशी काय संकल्पना, आम्हाला कसं जमेल. काही पालक म्हटलं की आमची मुले असे करणार नाहीत. पण सुरुवात झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्या मुलांना तिची गोडी लागली. म्हणजे पहिल्यांदा आम्ही फक्त 5-5 प्रोडक्ट दिले होते, प्रत्येक 5 प्रोडक्ट 5-5 क्वांटिटीमध्ये दिले होते. पण ते नंतर परत त्यांचं रिपीटेड त्याचं परचेस झालं. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये डायरेक्टर साहेबांनी त्याला काही पर्सेंटेजमध्ये मुलांना रेम्युनरेशन म्हणून काही पर्सेंटेजमध्ये त्या मुलांना दिलं.
छान संकल्पना. म्हणजे ही एक अर्न आणि लर्न स्कीम झाली. हो, तुम्ही अर्न पण केला, त्याच्यासोबत तुम्ही लर्न पण केला. म्हणजे शिकता शिकताच पायावरती शिकता उभं शिकताच राहिले. त्याच्या पायावर उभे राहिले. म्हणजे बऱ्याच बाजारात जणांचं जायला मिळालं त्यांना. हा हो, बाजारात market आपल्याला study कशी झाला. ट्रीटमेंट मिळते, मार्केट study काय झाला. आहे हो. ही आपण मार्केट कशी एखाद्या वस्तू विकू शकतो, हम्म. त्यामुळे विक्री कौशल्य सुद्धा डेव्हलप होतं. हो, हो. हा सगळ्यात मोठा पार्ट डेव्हलप झाला. हा एक स्टार्टअपचाच पार्ट आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो. संकल्पना नवीन होती ही, हो, बरोबर. व्यवसाय कौशल्य लोकांचं वाढलं आणि जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो कुठेही धक्का लावला नाही. तर ही त्रिसूत्री मिळून बरोबर त्यांनी त्या गोष्टीचं युटिलाइज केलं आणि मुलांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं तो एक उपक्रम राबवला गेला. तर असे बरेच स्टार्टअपसाठी ऑप्शन्स अवेलेबल आहेत. करणाऱ्यांसाठी स्काय इज द लिमिट, भरपूर करू शकतो. फार्मसीमध्ये क्रिएटिव्हिटी पण खूप आहे. हो. म्हणजे क्रिएटिव्ह पर्सन जो असेल अगदी 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 तो सुद्धा त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये खूप चांगल्या हो. गोष्टी तो डेव्हलप करू शकतो. म्हणजे सगळ्या गोष्टींनी आता येऊ लागले. तुम्ही जर बघितलं ना तर इवन जसं आपल्याला म्हणतो की आपल्याला हार्टवरची गोळी खायची आहे, तर हार्टच्या आकाराची गोळी गोडी बनवली. आहे ही क्रिएटिव्हिटी आहे. क्रिएटिव्हिटी आली हा त्याच्यामध्ये. yes. म्हणजे ही संकल्पना आणली फार्मासिस्टने. तेही Pharmacist ने म्हणजे संकल्पना आणली. आपण म्हणू शकतो, आम्ही काय म्हणणार की बाबा हार्ट शेप बनवू नाही शकत, हम्म. पण तेही त्यांनी बनवून हो. दाखवलं किंवा आपण चांगल्या पद्धतीने बनवू शकतो. म्हणजे जसे लागेल त्या पद्धतीने लहान मुलांना हवं आहे तर बाबा चॉकलेटमधनं सुद्धा आपण औषध देऊ शकतो. औषध देऊ शकतो. म्हणजे त्याला चॉकलेट आवडते ना, औषध आवडत नाही, हम्म. तर चॉकलेटमधनं औषध द्या, च्युइंगम मधनं औषध द्या. बबलगम फ्लेवर कफ हा. सिरप. एक्झॅक्टली बबल कप हो. सिरप आपण- आपण चांगला आहे ते आणि मुलं आवडीने खातात ते. जसं आवडेल त्या पद्धतीने त्याला बनवू शकतो तो. म्हणजे क्रिएटिव्ह पर्सन सुद्धा भरपूर आहे. क्रिएटिव्हिटी त्या क्रिएटिव्हिटी फार्मासिस्ट फार्मसिस्ट दिसून येते आणि ज्याच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे आणि ज्याच्याकडे आहे त्यांनी रुटीन बिझनेस न करता ह्या जर केल्या तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याची मागणी आहे. सर खूप छान माहिती मिळाली आणि खरंच विद्यार्थ्यांनाही ते कळलं असेलच. खूप छान माहिती आणि नक्कीच याच्यामध्ये जे वेगवेगळी करिअर्स आहेत पालक आणि विद्यार्थी दोन्ही याचा विचार करतील. खरंच फार्मसी काय आहे आणि याच्यामध्ये क्रिएटिव्ह पर्सन आणि इव्हॉल्युशन किती आहे, किती लोक काय काय व्हास्ट करू शकतात हे नक्कीच विद्यार्थ्यांना आणि पालकांना कळेल. थँक्यू सो मच. आत्ताच्या गायडन्स गप्पाच्या ह्या सत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं हे डिस्कशन झालं, पण मला अजून विद्यार्थ्यांच्यासाठी अजून काही गोष्टी ॲड करायच्या की करिअरबद्दल माहिती मिळाली, करिअर कसं निवडायचं, करिअर काय आहे, फार्मसी करिअर काय आहे. पण हे करिअर घडतं कधी, जेव्हा आपल्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळतं. ती ॲडमिशन प्रक्रिया कशी असते, त्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये कसा भाग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो तो म्हणजे कॉलेज सिलेक्शनचा, त्याला आपण म्हणतो ऑप्शन फॉर्म फिलिंग. तर ते ऑप्शन फॉर्म फिलिंग करत असताना कोणत्या चुका होऊ नाही द्यायच्या, कोणत्या पद्धतीनं आपण गेल्यानंतर आपल्याला हवं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल किंवा एखाद्या विशिष्ट कॉलेजमध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं तिथं ॲप्रोच होऊ शकतो, त्यांच्या सुविधा कोणत्या आहेत, काय काय केलं पाहिजे याबद्दलचा आपण एका सेकंड पार्टमध्ये, याचा जो सेकंड पार्ट आहे त्या सेकंड पार्टमध्ये याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती देऊया की जेणेकरून विद्यार्थ्यांना याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती मिळेल आणि त्या होणाऱ्या ज्या काही चुका आहेत त्याच्यामध्ये जे काही गडबड होतात, कन्फ्युजन होतात, ते कन्फ्युजन राहणार नाही. तर आपण या सेकंड पार्टमध्ये आपण नक्की भेटूया, ज्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये याच्यावर डिस्कशन करू.